तर सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय कोलाड हिल्स विरुद्ध धाकेश्वर देवकाणे. अजून एक देवकाणे गावातील संघ, एक देवकाणे संघ तर फायनल साठी जरूर प्रवेश केलाय. काय दुसरा हा संघ फायनल साठी जाईल का की कोलाड हिल्स संघ जाईल, यांच्यामध्ये सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह लागलाय. जाऊया आपण सामन्याकडे, जाऊया मॅच कडे. पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर जरूर आहे प्रणय लाड. स्ट्राइक एंडवर फलंदाज सूर्यकांत. पहिलाच बॉल डायरेक्ट बॅटवर, त्याला मात्र आडव्या बॅटने स्टेअर केलाय. याच दरम्यान सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग होतीये. सिंगल, एकच धाव. सिंगल धावेने सूर्यकांत या फलंदाजाने खातं ओपन केलंय. तर आता स्ट्राइक एंडवर फलंदाज आहे धानकडे संघाचा देवकाणे संघाचा राहुल. षटकातील दुसरा बॉल, यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जातोय. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन जरूर दिले जात आहे. आणखी एक धाव. 2 बॉल मध्ये 2 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय सूर्यकांत. षटकातील पुढचा बॉल आणि याच दरम्यान आपण पाहतोय वा चांगलं क्षेत्ररक्षण जरूर या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. 22च्या स्वरूपामध्ये सिंगल, एक धाव. सिंगल एका धावेने 3 बॉल मध्ये 3 धावाचं समीकरण धाकेश्वर देवकाणे संघ. षटकातील चौथा बॉल प्रणय लाडचा. ओ हो 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 हो. आणि याच दरम्यान सूर्यकांत सरळ निघालाय. धाव घेण्याचा विचार केला सूर्यकांतने. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये भेटलाय. सरळ थ्रो केलाय आणि सूर्यकांत पहिली विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. थोडीशी घाई झाली. नॅशनल क्रमांक हायवे 17चा बोर्ड आठवला. अति घाई संकटात नाही. चित्र मात्र जरूर पाहायला मिळालं. सूर्यकांत चाललाय घरी. पहिली विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज आपण पाहतोय विशाल थिटे मैदानाच्या आतमध्ये. षटकातील आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतो चांगला फटका जरूर खेळला. वा क्षेत्ररक्षण जरूर त्या ठिकाणी केलं जात आहे. सिंगल, एकच धाव. सिंगल धावेने धावसंख्या वाढवली जाते. 5 बॉल मध्ये 4 धावा. ही देखील महत्वाची मॅच आहे. इथं देखील जो जिंकेल तो फायनल साठी जाईल, हारेल तो स्पर्धेतून बाहेर जाईल. म्हणजे हा सामना देखील डॉ और डाय आहे. करो या मरो स्थितीतला हा सामना देखील प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न आणि इथं सिंगल, एकच धाव. सिंगल एका धावेने षटक क्रमांक पहिलं होते समाप्त. पहिल्या षटका अखेर 5 धावा स्कोरकार्ड धाकेश्वर देवकाणे संघ. जबरदस्त षटक हाताळलंय प्रणय लाड या खेळाडूने. शुभम बॉलिंग मार्कवर कोलाड हिल्स संघाकडून. ही देखील महत्वाची लढत जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय शुभमचा. पहिल्या बॉलवर सिंगल, एक धाव मिळते. 6 धावा. कारण इथं देखील धाकेश्वर देवकाणे संघाची एक चांगली मोठी टोटल व्हावी लागणार आहे.
या मॅच मध्ये, कारण जेवढी टोटल मात्र तुमची मोठी असेल ना तेवढा नक्कीच खेळायला तुम्हाला देखील मजा येईल. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय, हा बॉल आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला सरळ चाललाय आणि इथं झेल टिपलाय. विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. विकेट नंबर 2 बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मनोज बामणे मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वर धाकेश्वर देवकाने संघाकडून. राहुल फलंदाज मैदानाच्या बाहेर, तर मनोज बामणे मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी. इन ॲट नंबर 4 शुभम. षटकातील पुढचा बॉल. ओ हो वाह, जबरदस्त लाईन. जरूर इथं पाहिलं शुभमने की मनोज बामणे शफल होतोय, तिन्ही स्टंप खोलतोय, पण लाईन मात्र लेंथ अगदी परफेक्ट पाहायला मिळाली आपल्याला. डॉट बॉलची सांगता इथे केली जाते. एका महत्वाच्या मॅच मध्ये शुभमची देखील जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. थोडस रोखलंय, थांबवलंय धाकेश्वर देवकाने संघाला. यावेळेस मात्र स्टेप आउट केले मनोज बामणेने, बॉलला ओळखलंय, त्वरित क्विक केलंय आणि याच दरम्यान चांगला फटका वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल जातोय, तोपर्यंत मिळते 2 धावा. 2 धाबेनिशी स्कोर कार्ड मध्ये बदलाव. 8 धावा. षटकातील 4 चेंडू होते शुभमचे. 8 धावा स्कोर कार्ड वर. कोलाड हिल्स धाकेश्वर देवकाने. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय मनोज बामणेने, कव्हरच्या दिशेला बॉल जातोय. 8 आणि 2 10. 5 चेंडू शुभम याचे जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आपण पाहतोय भव्य दिव्य या ठिकाणी नाईट चषक पाहायला मिळते. कोण नाईट चषक घेऊन जाणार, मान सन्मानाचा चषक, ते देखील थोड्याच वेळामध्ये समजणार आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा मनोज बामणेचा फटका जरूर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर वेगाने येतोय. बॉलवर सिंगल 1 धाव मिळते. सिंगल 1 धावेने षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटक अखेर 11 धावा धाकेश्वर देवकाने संघ. आजच्या या नाईट चषकामध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत कुठल्या खेळाडूला मिळणार इथं सायकल, कोण मालिकावीर असेल, कोण उत्कृष्ट फलंदाज असेल ज्याला एक चांगल्या क्वालिटीचा फॅन मिळेल, कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज ज्याला देखील एक फॅन मिळेल. आकर्षक बक्षिसे तर जरूर आहेत, पण इथं खेळावं देखील लागणार आहे चांगलं. 12 चेंडू फेकले, 12 बॉल मध्ये 11 धावा. धाकेश्वर देवकाने संघ असताना बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय. गौरव तिसरा बॉलर, कोलाड हिल संघाचा गौरव आलाय. षटकातील आपण पाहूया पहिलाच बॉल, पहिला बॉल आपण पाहतोय चांगला खेळलाय. लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल जातोय. सिंगल 1 धाव घेतली. सिंगल 1 धावीवरच इथं मात्र थांबावं लागतंय. 12 धावा स्कोर कार्डवर धाकेश्वर देवकाने संघ. भव्य दिव्य नाईट कोलाड क्रिकेट महोत्सव जरूर आपण पाहतोय. आणि खरंच रात्रीचा क्रिकेट आणि दिवसाचा क्रिकेट याच्यामध्ये खूप सारा फरक देखील आपल्याला पाहायला मिळतो. रात्रीचं आपण पाहिलं तर थोडंसं वातावरण शांत असतं, हवा देखील जास्त नसते. दिवसाच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो आणि याच दरम्यान आपण पाहतोय नो बॉल.
नो प्लस. मला वाटतं किती धावा मिळतील बघूया. आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. अवांतर 3 धावा मिळते टोटल. या 3 धावेच्या साहाय्याने धाकेश्वर देव काणे संघाची थोडीशी बढत होताना पाहायला मिळते. स्कोर फ्लाय होतोय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. येणारा बॉल फ्री हिट नक्कीच असेल. षटकातील हो 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 बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल. एक वाईड बॉल. टोटल 2 धावा. 22 प्लस वाईड 2 धावा म्हणजे फ्री हिटचा बॉल अजूनही बाकी आहे. जरूर फलंदाजासाठी 17 धावा. गौरवचा एकच बॉल या षटकातील. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा. आणि याच दरम्यान आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर फ्री हिटचा बॉल. वा, क्षेत्ररक्षकाने देखील चपलाई दाखवली. जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय सागरजी तेलंगी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल एका धावेने 18 धावा. षटकातील 2 चेंडू होत आहेत आतापर्यंत. 2 बॉल 18 धावा. तिसरा बॉलर गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला गौरव्याचा. पुन्हा एकदा. याच दरम्यान चांगला फटका खेळलाय सरळ. ओ हो, हा बॉल विजेच्या तारेला लागला नसताना तर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल गेला असता. पण इथं वा, नशिबाने देखील इथं साथ दिली आहे फलंदाजाला. 20 धावा. स्ट्राइक एंडवर विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून 2 धावा जरूर आल्या. थोडासा बचाव देखील झालाय विशाल या फलंदाजाचा. गौरव बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा जरूर इथं मात्र लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आणि वा, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. 2 धावेने धावसंख्या 22 धावा. षटकातील शेवटचा 1 बॉल बाकी गौरव्याचा. 22चा आकडा स्कोर कार्डवर. या षटकातील शेवटचा बॉल गौरव याचा. शेवटच्या बॉलवर वा, जबरदस्त शॉट. आणि याच दरम्यान हा बॉल मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट आणि बेस्ट. षटकार. फलंदाज मनोज बामणे जबरदस्त या ठिकाणी टायमिंग केलाय. 6 धावांसाठी षटकार. 3 षटका अखेर 28. तीन षटका अखेर 28 धावा. 6 चेंडू बाकी. काय जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. 6 धावांसाठी. सागर.
सागरजी तेलंगे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल या ठिकाणी वाईड बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी इथं दोन्ही हात खोललेत, समांतर केलेत, जमिनी लगत केलेत आणि याच दरम्यान वाईडचा इशारा केलाय. एकने धाव इथं मात्र वधारली जाते. धावसंख्या थोडीशी बढतीये. स्कोर थोडासा फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस मात्र इथं डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय सागरजी तेलंगे यांचा. 29 धावा स्कोर कार्डवर. दाकेश्वर देवकाणे संघ. षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या बाजूला लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. धमाकेदार, दणदणीत, सणसणीत, खणखणीत मनोज बामणेच्या बॅट मधून बेस्ट चौकार. 33 धावा स्कोर कार्डवर. आता मात्र एक चांगली टोटल जरूर पाहायला मिळते या मॅच मध्ये. दोन बॉल षटकातील 33 धावा. अजूनही 4 चेंडू बाकी. धाकेश्वर देवकाणे संघाची टोटल आता मात्र एक चांगली पाहायला मिळते आपल्याला. पण अजूनही येणाऱ्या 4 चेंडूचा समाचार घेतला जाईल का? कारण इथं चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला मनोज बामणे आहे, दुसऱ्या बाजूला विशाल थिटे. जबरदस्त पार्टनरशिप करताना पाहायला मिळते आपल्याला. ओ हो, स्टेप आउट केलं होतं. पुढे जाऊन मारण्याचा प्रयास. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता सागरजी तेलंगे यांच्या माध्यमातून केली जाते. उर्वरित येणारे 3 चेंडू बाकी या शेवटच्या षटकातील. 33 धावा स्कोर कार्डवर. षटकातील चौथा बॉल. ओहो, जबरदस्त डाय या ठिकाणी पाहायला मिळाले आपल्याला. रोखलं, थांबवलं बॉलला. सिंगल, एकच धाव. 34 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी. 34 धावा. धाव फलकावर. पाचवा बॉल याच दरम्यान आपण पाहतोय सिंगल, एक धाव जरूर घेतली. दुसरा धाव आणि यावेळेस दुसरी धाव देखील कंप्लीट. 34 अधिक 2 36. एक बॉल बाकी. विशाल थिटे स्ट्राइक एंड वर. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर मोठा हिट विशाल थिटे यांच्या बॅट मधून. आणि याच दरम्यान 4 धावा. टोटल धाव संख्या होती 40. 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज जिंकण्यासाठी कोलाड हिल्स संघाला. चला, धाकेश्वर देवकाणे संघ लाईन अप मध्ये मैदानावर उतरून क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण त्वरित.
चला मैदानावर उतरायचंय. चला फलंदाज देखील पाठवून द्या कोलाड हिल संघ. चोवीस बॉल मध्ये 41 धावा करायचे आहेत कोलाड हिल संघाला जिंकण्यासाठी. कोलाड हिल संघ आपली सलामीची जोडी पाठवून द्या मैदानामध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रणय लाड आणि अविनाश. 24 बॉल मध्ये 41 धावा जिंकण्यासाठी सेमीफायनल नंबर 2 चा सामना जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉलर बघूया कोण येतोय. पहिला बॉलर रमेश दाकेश्वर देवकाणे संघाकडून. कारण आपण पाहिलं वागेश्वर देवकाणे संघ फायनल साठी प्रवेश केलाय. इथं जो जिंकेल ना तो वागेश्वर देवकाणे संघासमोर आजच्या या नाईट चषकामध्ये शेवटची फायनल खेळणार आहे. कुठला संघ जाणार आहे त्यांच्या बरोबर, कोलाड हिल्स की धाकेश्वर देवकाणे. 24 बॉल 41 धावा. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉलर रमेश. पहिलाच बॉल आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय. सर्कल मध्ये चेंडूला फेल्ड केली जाते. सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने खाता ओपन झालंय कोलाड हिल्स संघाचं. अविनाश एका बाजूला आपण पाहतोय प्रणय लाड आहे. टोटल 41 धावा करायच्या आहेत. त्याच्यामधले सिंगल एक धाव पहिल्याच बॉलवर बनले. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना, सेमीफायनल 2. रमेश षटकातील दुसरा बॉल. दुसऱ्या बॉलवर या ठिकाणी चांगला प्रहार केला. हा बॉल मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार शॉट आहे, दर्जेदार, शानदार. बॉल अटके पार. धावा मिळतील 4. चौकार. चांगला शॉट सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला अविनाशच्या बॅट मधून. 2 बॉल मध्ये 5 धावांचं समीकरण बनवलंय. माफ करा, नरेनच्या बॅट मधून 4 धावा. ओ हो 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 हो. याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल मात्र रमेश या बॉलरचा तिसरा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. इथं मात्र थोडासा इथं पाहिलेत नंतर बॉलला उंची देखील कमी दिली होती रमेश या बॉलरने. या दरम्यान आपण पाहतोय सरळ हा बॉल चाललाय शॉर्ट कॅडमॅनला चाललाय मिस स्पीड. इथे मात्र दुसरी धाव मिळेल का? आणि याच दरम्यान दुसरी धाव. 2 धावा. 2 धावेने 7 धावा स्कोर कार्ड वर. षटकातील 4 बॉल मध्ये
7 धावांचं समीकरण. पाचवा बॉल रमेशाचा. ओ हो, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. रमेश या बॉलरचा आणखी एक षटकातील डॉट बॉलची सांगता. 7 धावा स्कोर कार्डवर कोलाड हिल संघ. 5 चेंडू होते, 7 धावा. या षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर यावेळेस आपण पाहतोय पॉइंट मधून हा बॉल चाललाय. मिसफील्ड त्या ठिकाणी जरूर होतीये. 2 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटका अखेर 9 धावा विदाउट लॉस कोलाड हिल संघ. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 9 धावा असताना बॉलिंग मार्कवर इथं बदलाव होतोय. ओमकार बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दाकेश्वर देवकाणे संघाकडून. महत्वाच्या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूला चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे आपल्या टीमला इथं जर जिंकून द्यायचं असेल तर. पहिला बॉल, पहिलाच बॉल, सुरेख फटका जरूर खेळला. ओहो, फिल्डरच्या डोक्यावरून डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार शानदार चौकार. थोडासा बॉलवर येण्याची गरज होती. क्षेत्ररक्षकाला चुकी केली. वेट पाहिले त्याने बॉलची, पण इथं बॉलने दिलाय धोका. मिळाला मौका. धावा मिळतील 4. चौका. तेरा धावा. प्रणय लाडच्या बॅट मधून 4 धावा. पुन्हा एकदा षटकातील पाहूया आपण. दुसरा बॉल. ओ हो हो, पुन्हा एकदा चांगला फटका आणि याच दरम्यान झेल टिपलाय लॉंग ऑनच्या दिशेला. प्रणय लाड बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का. नवीन फलंदाज सागरजी तेलंगे मैदानाच्या आतमध्ये. खाम क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष सागरजी तेलंगे मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतात. जरूर इथं मात्र चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण महत्वाची मॅच आहे. डॉर डायची मॅच आहे. करो या मरो स्थितीतली मॅच असताना सागरजी तेलंगे नंबर 3 वर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. ओमकार या बॉलरने पहिला धक्का जरूर या ठिकाणी दिलाय. वा, यावेळेस आपण पाहतोय हलकीशी एज लागली आहे. सिंगल एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो हो हो, सिंगल एकच धाव.
थोडस पायामध्ये मला वाटतं क्रॅम्प आलाय जरूर सागरजी तेलंगे यांच्या. मला वाटतं रिटायर हर्ट होत आहे सागरजी तेलंगे. थोडीशी ही बॅड खबर असणार आहे कोलाड हिल संघासाठी. नवीन फलंदाज विनय लाड मैदानाच्या आतमध्ये येतात. ओ हो हो हो, ज्यावेळेस तुमचा प्लेअर रिटायर हार्ड होतो त्यावेळेस नक्कीच थोडस बॅड खबर असते आपल्या टीम साठी. थोडस चिंतेचं वातावरण कोलाड हिलच्या डगआउट मध्ये. पण नक्कीच नंतर जर थोडस बरं वाटलं तर बॅटिंग करण्यासाठी येऊ शकतात. यावेळेस मात्र विनय लाड मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड हा बॉल जरूर या ठिकाणी सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होतोय. स्कोर कार्ड 15 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी ओमकार आलाय. स्टार्ट तर चांगली झाली आहे, सुरुवात मात्र इथं जरूर चांगली होतीये कोलाड हिल संघाची. यावेळेस आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर विनय लाड, जे एक चांगले बॅटिंग करू शकतात, चांगले फटके खेळू शकतात, ही क्षमता जरूर आहे. वा, याला म्हणतात डिफेन्स, याला म्हणतात माना सन्मानाचा क्रिकेट. या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये कधी बॅट्समन बॉलरचा, कधी बॉलर बॅट्समनचा मान सन्मान करतो ना, हा खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट आहे. आणि हा खेळ मात्र विनय लाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला गेलाय. हलकीशी ग्लान्स दिली आहे, प्लेसमेंट केलंय आणि तो डॉट बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, थायपॅडला बॉल लागतोय, सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड 2 षटकाखेर 16 धावा. आणि आता 12 बॉल मध्ये 25 धावांची गरज जिंकण्यासाठी कोलाड हिल संघाला अजूनही. बारा बॉल 25 धावा. बारा बॉल 25 असताना मनोज बामणे बॉलिंग मार्कवर पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. ऑन द राईस खेळणं, आडव्या बॅटने बॉलला स्टेअर केलंय, डाऊन द ग्राउंड बॉल फिल्डरच्या हातामध्ये जातोय. सिंगल एकच धाव मिळतीये, 17 धावा. स्कोर कार्डवर 17 धावा असताना आता बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय नरेन, उजव्या हाताचा फलंदाज, राईट हँड बॅट्समन. हो 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 हो, डायरेक्ट बॅटवर नरेनच्या भेटला, हवेमध्ये बॉल. आणि यावेळेस मात्र झेल टिपलाय, आणखी एक धक्का. फलंदाज नरेन बॅक टू द पवेलियन. आपण पाहिलं स्क्वेअर लेग झोन मध्ये सूर्यकांत आहे क्षेत्ररक्षक, चांगला झेल टिपलाय. आणि इथं मात्र खेळ संपलाय नरेन या फलंदाजाचा. षटकातील पुन्हा एकदा ओ हो हो हो, इथं आपण पाहतोय मनोज बामणेचा डॉट बॉल. जबरदस्त जो अनुभव आहे ना, तो अनुभव इथं मात्र सार्थ ठरवताना. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाहीये, तर अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, तर अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. त्यातले मनोज बामणे बॉलिंग करताना षटकातील पुढचा बॉल.
यावेळेस आपण पाहतोय हा फटका लेट जरूर खेळलाय पण बॉल मात्र सरळ चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगल एकच धाव. सिंगल एक धाव. 18 धावा. काय एक देवकाणे संघ वागेश्वर देवकाणे संघ फायनल साठी गेलाय पण इथं देखील वेट करतोय हा संघ की आमच्या बरोबर कोण येणार फायनल खेळण्यासाठी. आमच्याच गावचा येणार की कोलाड हिल्स याच्यामध्ये जरूर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. स्ट्राइक एंडवर विनय लाड. यावेळेस मात्र विनय लाडने हा फटका खेचलाय जरूर. लंगोच्या दिशेला बॉल चाललाय आणि मिळतील तब्बल 2 धावा. 20 धावा. एक बॉल बाकी. 7 बॉल मध्ये 21 धावांची गरज कोलाड हिल संघाला जिंकण्यासाठी. 7 बॉल 21 धावा. हा बॉल निर्णायक असणार आहे मनोज बामणेचा. हो वाईड बॉल. 7 बॉल 20 धावा. विनय लाड फलंदाजी मार्कवर. जरूर इथून मोठे फटके खेळावे लागणार आहेत कारण 7 बॉल मध्ये 20 धावा. थोडीशी मॅच अजूनही हार्ड आहे पण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. शेवटच्या बॉल पर्यंत काही होऊ शकतं असा क्रिकेटचा खेळ आजवर नक्कीच आपण सर्वांनी पाहिलाय. या मॅच मध्ये काय होईल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल याच दरम्यान आपण पाहतोय पंच आपला डिसिजन कळवा प्लीज. खेळाडूंना विनंती आहे बाकी तिथं गर्दी करू नका. पंच डिसिजन देतील. बघूया काय डिसिजन येतोय. आणि इथं विनय लाड मैदानाच्या बाहेर. 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज जिंकण्यासाठी कोलाड हिल संघाला. सहा बॉल 20 धावा जिंकण्यासाठी नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर बॉलर ताना. सहा बॉल 20 धावा. काय या धावा बनल्या जातील का कोलाड हिल संघाकडून. ताना बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल ताना याचा. पहिलाच बॉल आपण पाहतोय. मोठा फटका जरूर आहे. कव्हरच्या दिशेला बॉल जातोय.
पहिल्या बॉलवर 2 धावा. 5 बॉल 18 धावांची गरज. पाच बॉल 18 धावा. याच दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 बॉल 18 धावा. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय जरूर लॉंग ऑफच्या दिशेला बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सिंगल. एकच धाव. 3 बॉल मध्ये 17 धावा. थोडस अशक्य आता जरूर आहे कोलाड हिल संघाला. यावेळेस आपण पाहतोय पुढे जाऊन हा फटका खेळलाय. ओ आणि इथं देखील आपण पाहतोय 2च धावा. आता 2 बॉल मध्ये कंपल्सरी 15 धावांची गरज. आणि जरूर इथं सर्वांनी ओळखलंय की पुन्हा एकदा देव काणे गावातील 2 संघ आमने सामने भिडताना लढताना पाहायला मिळतील आपल्याला. याच दरम्यान फटका मोठा घेतलाय पण इथं आता उशीर जरूर झालाय. नक्कीच आता तर हा बॉल फेकल्यानंतर देखील नक्कीच झालाय. धाकेश्वर देव काणे देखील आपल्याला पाहायला मिळेल फायनल खेळताना. शेवटचा एकच बॉल बाकी आणि आजच्या नाईट क्रिकेट मधील ही शेवटची फायनल देखील आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकाच गावातील 2 संघ नक्कीच आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे धाकेश्वर देवकाणे संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. कोलाड हिल संघ आपण पराभूत झालात. आपलं देखील मनस्वी कौतुक. नको बाबा 6 ओव्हरची. चला टॉस